नमस्कार. आज 10वीचा निकाल लागला आणि मला काहीतरी खूप महत्त्वाचं आठवलं जे मला तुमच्याशी शेअर करावंसं वाटतंय. आपल्यापैकी अनेकांना आपलं 10वीचं वर्ष आठवतंय का ते बघा. त्यातली त्यात ज्यांनी 20, 25, 30 वर्षांपूर्वी 10वीची परीक्षा दिलेली असेल त्यांनी ते दिवस नीट आठवून बघा. अनेकांची परिस्थिती नव्हती. गावखेड्यात आजच्या इतक्या शिक्षणाच्या सुविधा बिलकुल नव्हत्या. ट्युशन, कोचिंग, अकॅडमी अशीही काही सोंग नव्हती. आपल्यापैकी अनेकांनी 10वीत असताना घरात, गोठ्यात, शेतात काम करूनच 10वीची परीक्षा दिलेली असेल याची मला खात्री आहे. माझ्या माहितीतली काही मुलं 9वी 10वीत असताना शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्या बापाबरोबर कुठेतरी मजुरी करायला जात होती किंवा अनेक मुली अशाही होत्या की ज्या 9वी 10वीत असताना दुसऱ्याच्या शेतात आईबरोबर मजुरीसाठी जात होत्या. पण काहीही झालं तरी 10वीची परीक्षा द्यायची आणि ही परिस्थिती बदलायची हा अनेकांचा इरादा पक्का असायचा. तुम्हाला आठवत असेल आजच्यासारखे 90-95% मार्क बहुतेकांना मिळायचेच नाहीत. तरी सुद्धा जे काही मिळायचे ते खूप स्ट्रगलमधून, कष्टातून आणि प्रतिकूलतेतून आलेले असायचे. अनेकांच्या पुस्तकांचे पहिले 2-3 धडे तर हमखास उडलेले असायचे, पाने फाटलेली असायची. पुस्तकांना अनेकांच्या शेणामातीचा वास यायचा. त्यामुळं 60% जरी मार्क्स मिळाले तरी अख्ख्या शाळेला पेढे वाटून किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना पेढे वाटून तो क्षण सेलिब्रेट व्हायचा. थांबा, हा व्हिडिओ मी तुमच्या मुलांना हे सगळं ऐकवावं म्हणून बनवत नाहीये. तर आज निकालाच्या दिवशी 2 पालक मला असे भेटून गेले की 80% मिळालेत पण त्यांना 90 पाहिजे होते. ज्यांना 90 मिळालेत त्यांना 95 पाहिजे होते. म्हणून पालकही नाराज आहेत आणि विद्यार्थीही नाराज आहेत. मला एवढंच म्हणायचं की आजच्या स्पर्धेच्या जगात आपण पालक म्हणून एवढे कृत्रिम का झालेले आहोत की लेकरांचे छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण कुणाशी तरी कम्पेअर करून गमावून बसतोय का, एवढाच प्रश्न फक्त पालकांनी स्वतःला विचारायला हवा. 90-95% मार्क्स मिळालेत, जरूर अभिनंदन आहे. पण ज्या मुलांना ॲव्हरेज मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन करायला पाहिजे. शेवटी कोणतीच परीक्षा ही आयुष्याची शेवटची परीक्षा नसते. त्यामुळे परीक्षा येतात आणि जातात. आपली मुलं कायम आपल्या सोबत असली पाहिजेत, आनंदात असली पाहिजेत. त्यासाठी पालक म्हणून त्यांच्या यशात सहभागी व्हा, त्यांचं यश सेलिब्रेट करा आणि त्यांच्या अपयशात सुद्धा हक्काचा आधार बना. बस इतकंच. विषय आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.